पाकिस्तान एक असा देश जो कधी काळी भारताच्या नद्यांना हक्काची मालमत्ता म्हणायचा, आज मात्र त्याच पाकिस्तानला वरच्या शेजारच्यांकडून पाण्याची भीक मागायची वेळ आली. म्हणजे भीक. भारताबरोबर त्यांचा एक जुना करार आहे, इंदुस वॉटर ट्रीटी. पण अफगाणिस्तान सोबत काहीही नाही. कुन्नर नदी अफगाणिस्तानातून वाहते आणि पुढे पाकिस्तानात मिसळते. ही नदी पाकिस्तानसाठी एक महत्वाचा जलस्रोत आहे. आता अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव असतानाही तिथले लष्करी अधिकारी जनरल मोबिन सरकारला सांगतात की धरण बांधा, पाणी पाकिस्तानात जाऊ देऊ नका. एकीकडे पाकिस्तानने भारतावर कित्येकदा पाण्याच्या नावाने आरोप केले आणि आता तोच देश स्वतःची जुळी घेऊन दुसऱ्या शेजाऱ्यापाशी उभा आहे. पाकिस्तानचं पाणी धोरण हे इतकं अस्थिर आहे की ना साठवणूक व्यवस्थांवर भर, ना जलसंधारणात गुंतवणूक. त्यात वाढती लोकसंख्या, शेतीवर अवलंबून अर्थव्यवस्था आणि हवामान बदलांचा थेट परिणाम, ज्यामुळे पाकिस्तानला 2025 पर्यंत पाणी टंचाई देश ठरवण्याची शक्यता आहे. पण तरीही या देशाचा फोकस बॅलिस्टिक मिसाईल, युद्ध सराव आणि शेजारच्यांना दोष देणं इतकंच आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेचं नियोजन करण्याऐवजी त्यांनी बहुतेक युद्धासाठी बॉम्ब साठवलेत, बादल्या नाही. शेवटी प्रश्न असा आहे, जेव्हा शेवटचा थेंब उरेल तेव्हा पाकिस्तान कोणाकडे बघेल? भारताकडे, अफगाणिस्तानकडे की स्वतःकडे? पाण्याचं राजकारण हे आता पाण्याच्या टंचाई इतकं धोकादायक झालं आहे आणि पाकिस्तान त्यात आणखी एक पाऊल खोल जाते मंडळी.